नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला खूपच धमाकेदार ट्विस्ट आता पाहायला मिळतोय. सत्य आणि प्रेक्षकांनो आपल्या मंजूने मात्र इतका मोठा डाव केलाय ना, आणि तात्यांच्या घरातून चक्क आता मानिनीला मात्र त्यांनी शोधून काढले. आता मात्र प्रेक्षकांनो तात्याची अजिबात काही खरी गती नाहीये. इकडे तात्याच्या घरात घुसून सत्य आणि मंजूचा प्लॅन मात्र सक्सेसफुल झालाय. तात्याच्या कैदेतून मात्र आता मानिनीची सुटका झाली आहे. प्रेक्षकांनो आतापर्यंत आपण हेच बघितले प्रेक्षकांनो की तात्याचा पूर्ण प्लॅन मात्र फ्लॉप झालेला असतो. मंजूला मारायचा आणि सत्याला रंगेहात पकडायचा, परंतु तात्याच्या हातात अजिबात काही लागलेलं नसतं. आता मात्र सगळे तात्याच्या घरी जेव्हा परत येतात तेव्हा मात्र मंजूला एक प्रकारचा विशिष्ट कन्हायचा आवाज येतो आणि मंजूला मात्र वाटतं की कुणीतरी व्यक्ती असं खूप त्रासदायक याच्यामध्ये आहे, कुणाला तरी खूप त्रास होतोय. ती व्यक्ती आता आरडाओरडा करते. मंजू बिचारी आता सगळीकडे बघत असते, पण तिला अजिबात काही दिसत नाहीये. आता मात्र मित्रांनो मंजूने सत्याला सगळं सांगितलंय आणि सत्या मात्र परत एकदा आता तात्यांच्या घरात एंट्री करणार आहे. आता मात्र सत्या मंजूचा जो काही प्लॅन आहे त्यामध्ये त्यांनी मानिनीला सोडवून आणले. प्रेक्षकांनो जसा प्लॅन बनवला अगदी परफेक्ट आता त्यांचा प्लॅन यशस्वी सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळतं. होय प्रेक्षकांनो, मानिनी म्हणजेच तात्यासाहेबांची बायको मात्र आता सत्या आणि मंजूच्या तावडीत सापडलेली आहे, तेही तात्याच्याच घरामध्ये. मित्रांनो आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मंडळी आता मात्र मंजू बिचारी गॅलरीमध्ये इकडं टाइमपास करत असते, पण तिला जो काही आवाज येतो त्याच्यामुळे मंजू मात्र बैचेन होते. तिला असं वाटतं नक्कीच कोणतरी व्यक्ती ना घरात कोंडून आहे, आपल्याला माहीत नाही आहे. अशा ठिकाणी कुठेतरी त्या व्यक्तीला ठेवण्यात आले, काहीतरी या घरामध्ये कारस्थान चालू आहे. ते मात्र आता मंजू बिचारी शोधाशोध करते. तिला आता जवळजवळ जशी जाते त्या रूमच्या बरोबर तो आवाज मात्र क्लिअर यायला लागतोय. आता तिने तिचा चष्मा काळावाला जो काही आहे प्रेक्षकांनो तो काढून ती त्या रूमच्या दिशेने जाते. तेव्हा मात्र जसं ती पाहते तिकडून मात्र स्पष्ट आवाज ऐकू येत आहे. कोणीतरी आता किंचाळत असतं, रडत असतं, कण्हत असतं. आता मध्ये या रूममध्ये काय आहे या गोष्टीचा मंजूला मात्र मोठा प्रश्न पडलाय. नक्की तात्यानं काय केलंय, कोणाला किडनॅप वगैरे करून ठेवलं की काय. तेव्हा प्रेक्षकांनो मंजू आता तिकडे जाणार, पण रूमच्या जवळ मात्र आता तिकडे लॉक केलेलं असतं. आतून जवळजवळ जशी मंजू जाते ना तेवढा तो आवाज मात्र वाढत असतो. आता दरवाजाच्या जवळ जाऊन तिने दरवाजा उघडायचा प्रयत्न केलाय, फटीतून बघण्याचा प्रयत्न केलाय. प्रेक्षकांनो तिला मात्र खूप मोठा धक्का बसलाय, कारण मध्ये कोण आहे तर मानिनी. आत्तापर्यंत मंजिरीच्या आईकडे ज्या मानिनीला आपण ठेवलं होतं तीच मानिनी आता तात्यांच्या घरी एका रूममध्ये बंदिस्त आहे. आता मात्र प्रेक्षकांनो मंजू काही करून तडपडून तो दरवाजा काढते आणि एकदा मंजू आता पटकन आता तिकडे कोणी येतंय का पाहते. तेव्हा तिला कळतं की ज्या बाईसाठी आपण इथे आता शोधाशोध केली आहे ती बाई बरोबर तात्याच्याच घरात आहे. तात्याने सगळं कारस्थान केलेलं आहे. हे सगळा प्रकार चालू असताना नेमका प्रेक्षकांनो तात्या मात्र तिकडे येतो. मंजिरी काय चालले ग बाई, काय करतेस तू. काही नाही तात्या, इथेच फिरत होते, जरा वॉक करत होते, बोर होतंय ना म्हणून आता मी इथे चक्रा मारत होते. तेव्हा प्रेक्षकांनो मंजिरी फटाफट आपल्या रूममध्ये निघून जाते. आता मात्र तिला थरथरी सुटलेली असते. कधी एकदा सत्याला फोन करू, कधी एकदा सगळा घडलेला प्रकार सांगू असं तिला होतं आणि तिने आता सत्याला कॉल केलाय. प्रेक्षकांनो सत्या खूप मोठा आता आपल्या हाताला पत्ता लागलेला आहे, ते म्हणजे मानिनी तात्याची बायको. हे ऐकून सत्याला खूप मोठा धक्का बसतो. सत्या बोलतो काय बोलताय वाघमारे, लवकर सांगा कुठे. मानिनी ताईंला या तात्यानी घरात एका रूममध्ये बंद करून ठेवले. माझ्या वरची जी खोली आहे ना तिथे अंधारी खोली आहे, तिथे कोणीही जाऊ येऊ शकत नाही. तशा खोलीमध्ये त्या बाईचे हात पाय बांधून तिथे तात्याने तिला डांबून ठेवले. आता मात्र काही करून आपल्याला तिला वाचवायचे, आपल्याला तिला बाहेर काढायचे असं म्हणून मंजू आता सत्याला बोलत असते. सत्या मात्र आता प्रेक्षकांनो इकडे विचार करत असतो, मंजूला जसं लास्ट टाईम भेटायला गेलो तसं अजून एकदा आता मला काहीतरी करून तात्याच्या आता या बंगल्यामध्ये घुसावं लागेल. तात्या आता इकडे काय करू शकतो काय नाही हे तर सत्याला माहितीच आहे. सत्या मात्र म्हणतो वाघमारे आपण तिला सोडवू, पण जास्त करून तुम्हालाच तिथं आता करायचं आहे काम. ती म्हणते अरे पण मी कसं सोडवू तिला, कारण मी जर तिला सोडवलं तर मला तिला बाहेर घेऊन जाता येणार नाही ना, आणि तात्याला जर कळलं तर आपलं तर आता फाईल शोधायची जी काही मोहीम आहे ती तर अजून पूर्ण झालेली नाही आहे. मग कसं तात्या आता कोणी पोलिसातलं याला कोण मदत करते काय नाही ते सुद्धा अजून आपल्याला कळलेलं नाही आहे ना.
आता मात्र सत्या विचार करतो कसं करायचं. सत्याने मात्र प्रेक्षकांनो जबरदस्त पद्धतीने आता एक टीम बनवली आहे. जयड्या, सत्या आणि बलमा आणि इकडे मंजू. त्याने सांगितलंय की तात्याच्या घरात आता मानिनी वाघमारेंना दिसली आहे. त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय आणि तिथून आपल्याला त्यांना सोडवायचंय. एकदा का ती बाहेर आली मग मात्र तात्याला कुणीही वाचवू शकत नाहीये. आता मात्र तात्याच्या घरात जर एंट्री करायची तर मात्र मी काय सांगितलं होतं, सत्या अरे तुझ्या डोक्यात काय चाललंय पटपट सांग ना. जयड्या बलमाला आता खूप पहिला वाटतं, खूप घाई झालेली असते. तेव्हा जयड्या म्हणतो सत्या आपण आता मम्मीची मदत घेऊया. मम्मीला बरोबर आता इकडे तात्याच्या घरात एंट्री मिळते ना, मी तात्याकडे जातो. तात्याला म्हणतो की मला तुमच्याकडून आता ट्रेनिंग पाहिजे, मला आमदार बनायचं आहे, मला काही करून सगळ्या गोष्टींची राजकारणाची ट्रेनिंग तुमच्याकडून घ्यायची आहे, वेगवेगळे डावपेच शिकायची आहेत, तुम्ही मला मदत करा तात्या. पण आपल्या दोघांचं भांडण झालं हे तर तात्याला माहीतच आहे. म्हणून तात्या मात्र एका पायावर मला मदत करायला तयार होईल. मी त्याला आता पटवून देतो, पण आधी मला पटवावं लागेल, ते म्हणजे मम्मीला. आता मम्मीला मात्र कसं पटवायचं. जयड्या म्हणतो सत्या ते तू काम माझ्यावर सोड. इकडे आता जबरदस्त प्लॅन ठरतो. हे आता आपल्या घरी जातात प्रेक्षकांनो. तात्याच्या घरी जाण्यासाठी आता प्लॅनिंग जोरदार चालू असते. जयड्याने चालू केला, मम्मी अगं मला राजकारणात जायचं आहे गं, मला तात्यासोबत राहून त्यांचे सगळे डावपेच शिकवायचे, मला कोण शिकवणार आहे इकडे, मला कळतच नाही आहे. मम्मी म्हणते अरे जयड्या कशाला टेन्शन घेतेस, मी शिकवते ना तुला, एकदम भारी शिकवते मी राजकारणातले डावपेच. नाही मम्मी तू तर शिकवशील गं, पण मला मोठा माणूस तात्यासारखा कोणतरी पाहिजे जो राजकारणात चांगला आता मुरलेला आहे, मुरून आता तो मोठा झालेला आहे. आपले तात्या आहेत ना रे, कशाला तात्याजवळ जा, तात्या तुला सगळी ट्रेनिंग देतील. जयड्या मी सांगते तात्याला तुला सगळं शिकव, तुला आमदाराचं तिकीट देणार आहेत त्यांनी. आता इकडे मात्र प्रेक्षकांनो जयड्या तू आता बोलतोयस ना, मला खूप आनंद होतोय, तू आता सत्याची जागा घे. लक्षात ठेव तात्यासाहेबांना पटवून दे की माझं आणि सत्याचं पटत नाही, आम्ही दोघं तोंडही बघत नाही एकमेकाचं. तात्यासाहेब खूप चांगला माणूस आहे आणि तू त्यांच्यासारखा मोठा आमदार खासदार होशील, अगदी त्यांचा राईट हँड बनून राहशील. तात्यासाहेबांना खूप चांगलं आता काम करणारी लोकं पाहिजेत बरं. त्यांना आता राजकारणातलं सगळं माहिती आहे, ते तुला सगळं राजकारण शिकवतील, स्वतःसारखं बनवतील आणि त्या सत्यासारखं साऱ्या साताऱ्याचा वाघ तू बनशील, माझा वाघ, आणि त्या सत्याची गादीसुद्धा आता तुला मिळेल. जयड्या मम्मी मात्र भावनेच्या भरात प्रेक्षकांनो वाहून जाते. जयड्या म्हणतो मम्मी खरंच असं होईल का गं, मला आता गादी चालवायची आपली, मग आता तात्याची मदत घ्यावी लागेल. मम्मी मात्र बिचारी उल्लू बनलेली असते. तू काळजी करू नको जयड्या, मी तात्यासाहेबांना फोन करते आणि सांगते तू आता पक्षाच्या कामासाठी मुंबईला चालला जा. हॉलमध्ये बसून प्रेक्षकांनो तो कार्यकर्त्यांसोबत आता तात्या बोलत असतो आणि इकडे लवकरात लवकर मला मुंबईला जाऊन यायचे असं त्याचं काहीतरी बोलणं चालू असतं. नेमकं मंजू आता ते ऐकते आणि मंजू आता ठरवते की तात्या आज घरी राहणार नाहीये, म्हणजे आता रात्रीच आपल्याला काहीतरी कारस्थान करावं लागेल. आज तात्या घरी यायच्या आधी मुख्य दरवाजा मी उघडा ठेवते, म्हणजे आता घरातून मानिनीला न्यायचा प्लॅन सत्याला करता येईल. आता मात्र प्रेक्षकांनो जयड्या बरोबर तात्याच्या घरी जाणार आहे, तात्याच्या माणसांना बरोबर तो उल्लू बनवणार आहे आणि घरात तात्याच्या एंट्री करून सत्याला एंट्री देऊन मानिनीला बाहेर काढण्याचा प्रयत्न आता करून मानिनीला सोडवण्यात येणार आहे. होय प्रेक्षकांनो इकडे मात्र सत्या झाडाच्या मागे लपून बसलेला असतो, कुठल्याही कार्यकर्त्याच्या नजरेत तो येत नाही. जयड्या मात्र आता जातो, मला तात्यांना भेटायचे, पण तात्या तर आज नाही आहेत, आता तात्या मुंबईला गेलेत काही कामानिमित्त, तुम्ही उद्या या. जयड्या म्हणतो अहो उद्या येणं शक्य नाही, मला आजच्या आज तात्यांसोबत खूप अर्जंट बोलायचं आहे. जयड्या त्यांना बोलण्यामध्ये इतका गुंतवून ठेवतो ना, पाठीमागून मात्र सत्याने आपलं काम केलेलं असतं. सत्याने घरात एंट्री केलेली असते. जयड्या मात्र बोलतच असतो. इतक्या रात्री काय काम आहे तुमचं साहेब, उद्या या तुम्ही. नाही हो मम्मी साहेबांनी सांगितलंय आजच आता तात्यांना बोलायचे, काही करून महत्त्वाचं काम आहे. कार्यकर्ते ते सगळे आता तात्यांना फोन करतात. जयड्या म्हणतो ठीक आहे, मी स्वतः फोन लावतो आता तात्यांना. हॅलो तात्या, अहो मम्मीनी पाठवले मला तुमच्याकडून, काही झालं तरी आता राजकारणाचे धडे घ्यायचे, तुमच्याकडून मला ट्रेनिंग पाहिजे बरं का तात्यासाहेब, स्वतःच्या मुलाप्रमाणे मला तुम्ही आता ट्रेनिंग द्यायची आहे. तात्या म्हणता जयदीपराव काळजी करू नका, तुम्हाला तात्याच्या राईट हँडची जागा मी देणार आहे, काळजीच करू नका तुम्ही. आत्ता पण मी घरी नाही आहे हो, याचा अर्थ आता मी मुंबईला आलो आहे की नाही. मग आता तुम्ही काय करा, उद्या या.
आता मात्र तात्या प्रेक्षकांनो नेमकं कुठे गेलाय हे मात्र कुणाला कळत नाही. तात्या म्हणतो मी जरा पक्षश्रेष्ठींना भेटायला आलो आहे जयदीपराव. आता मम्मी साहेबांना सांगितलं होतं मी घरी नाही आहे, पण मम्मी साहेबांना आपल्या चैनच पडत नाही. तात्याला मात्र प्रेक्षकांनो बरोबर आता घोळात घेतलेलं असतं जयड्याने. इकडे मंजूने सगळं घर उघडं करून ठेवलंय. सत्य आता जातो मानिनीच्या रूमपर्यंत पोहोचतो. बरोबर आता तिकडे वरच्या रूममध्ये तो जेव्हा गेला तेव्हा मात्र तिला कोणी खायला देत नाही, प्यायला देत नाही. सत्या म्हणतो ताई काळजी करू नको, तू इथून हलू नको, आता मात्र तुला मी बरोबर बाहेर काढतो. मंजू बाहेर आता लक्ष देत असते प्रेक्षकांनो, परंतु आता जेव्हा सत्या मानिनीच्या रूममध्ये घुसतो तेव्हा मात्र आता सत्याच्या डाऊट कुणाला तरी येतो. मंजू आता इकडे लक्ष ठेवून असते आणि मानिनीला बंद केलेल्या रूममध्ये जसा सत्या पोचला बिचाऱ्या मानिनीची अवस्था मात्र मरायला टेकलेल्या बाईसारखी असते. सत्याने मात्र दरवाजा उघडून तिला अक्षरशः कडेवर घेतलेलं असतं प्रेक्षकांनो. पण आता सत्या मंजूचा प्लॅन कसा होणार फायनल, त्या बाईला हा सत्या घराच्या बाहेर नेणार कसा हे मात्र पाहणं फार रंजकदार ठरणारे मित्रांनो. आता मात्र सत्याने तात्याच्या घरात घुसून मानिनीला तर उचललेलं असतं, परंतु आता उद्याच्या भागात तात्याला जेव्हा समजणार आहे की मानिनी गायब तेव्हा मात्र काय धमाका होणार आहे. सगळा आरोप मात्र मंजिरीवर येणार आहे. तेवढ्यात पूर्वासुद्धा आता घरात एंट्री करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचे येणारे धमाकेदार सगळे एपिसोड रिव्ह्यू अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन भागाच्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.